पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दोनही राष्ट्रवादी म्हणजेच शरद पवारांची राष्ट्रवादी, अजित पवारांची राष्ट्रवादी या दोघेही एकत्र येत ह्या निवडणुकीला जे आहे त्याचा सामोरं जाणार आहे. काल तसा शिक्कामोर्तब देखील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या ठिकाणी केलेला आहे. मात्र याच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून जे आहे ते आता महाविकास आघाडी संदर्भात देखील चर्चा सुरू होती. मात्र अचानकपणे ही चर्चा थांबवून त्यांनी अजित पवारांचा हात जो आहे तो हातात घेतलेला आहे. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबतच शिवसेनेचे नेते त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील घटक पक्ष यांचे नेते गौतम चाबुकस्वार आहेत. सर, काय सांगाल? राष्ट्रवादी दोन्हीही एकत्र आले आहेत. तुमच्यासोबत चर्चा सुरू असताना अचानकपणे ही घोषणा काल अजित पवारांकडून झाली. आम्ही जागा वाटप देखील केलं होतं. सगळ्या महाविकास आघाडीच्या पक्षांना आम्ही जागा वाटप देखील केलं होतं. परंतु काल अचानक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र झाल्यामुळं खरं पाहता आम्हाला धक्का बसलेला आहे. परंतु आमचा प्लॅन बी तयार आहे आणि राष्ट्रवादी पवार साहेबांचा पक्ष सोडून आम्ही इतर जे पक्ष आहोत ते पक्ष आम्ही एकत्रित महानगरपालिकेच्या निवडणूक लढवणार आहोत. पण त्यांच्याकडून या बैठकात तुम्ही बोलले की आमचं सगळं ठरलेलं आहे, त्यावेळेस सांगण्यात आलं नाही की आमच्या दुसरीकडे सुरू आहे, फसवणूक वाटते? नाही, फसवणूक तर निश्चितपणे आहे, पण आम्हाला काही सांगितलं नाही. आणि ते अचानक ते दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित झाल्यामुळं आम्हाला धक्का बसलेला आहे. परंतु आमचा प्लॅन बी तयार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सोडून देखील आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत. आता कशा प्रकारे हा प्लॅन जो आहे तो अंमलात आणून भाजप असेल किंवा आता तुम्हाला दोन विरोधक या ठिकाणी झाले आहेत, भाजप असेल किंवा दोन्ही राष्ट्रवादी? निश्चितपणे महाविकास आघाडीच्या मध्ये जे घटक पक्ष काँग्रेस असेल, मनसे असेल, आम्ही असो किंवा रासपा असो, आम्ही एकत्रित आमच्या जागा वाटप करून आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत. नक्कीच आपण पाहिलं तर मोठा धक्का जो आहे तो या ठिकाणी आता महाविकास आघाडीला या ठिकाणी बसलेला आहे. कारण ही दोनही राष्ट्रवादी जे आहेत त्या एकत्र आले आहेत. शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीसोबत वारंवार बैठका घेत होतं. त्यांची जागा वाटपाचं सूत्र देखील या ठिकाणी ठरलं होतं. मात्र त्यांनी अचानक जो आहे तो हा धक्का जो आहे तो या ठिकाणी महाविकास आघाडीला दिलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळतं. त्यामुळेच आता भाजप विरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध राष्ट्रवादी या तिन्हींचा हे सामना जो आहे तो आता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या रणांगणात जो आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी-चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.